वाटतंय ना. फॅन पाहिजे. त्यांनी अजून गार नमस्कार मित्रांनो. तर सध्या आता उन्हाळ्याचं दिवस चालू आहे आणि प्रत्येकाला असं झोपताना प्रत्येकाला त्रास होतो आणि त्यातल्यात पत्र्याचं घर असेल तर नक्कीच खूप गरम होतं. फॅन लावला तरी कूलर लावला तरी. तर आपण एक जुगाड म्हणून आपल्या घरामध्ये एक फॉग मशीन मागवलेली आहे, जी फॉग मशीन आपण आता इन्स्टॉल करणार आहे आपल्या घरामध्ये, ज्याच्यामुळे थोडंसं थंडावा निर्माण होईल. जरा दिवसाचं जी गरमी आहे त्याच्यापासून आपल्याला खरं तर आपलं संरक्षण नाही असं म्हणायला लागेल. तर आता आपण ॲमेझॉनवरनं मागवलेली आहे ही मशीन. याची प्राईस तुम्हाला मी शेवट सांगतो. आपण आज याचं इन्स्टॉलेशन करणार आहे. तर आता आपण ही अनबॉक्सिंग करूया. चला. तर मी मगाशी थोडीशी फोडली होती, तर आता फोडतो तुमच्या समोर एकदा परत. तर हे बघा, या मशीनमध्ये काय काय आहे ते तुम्हाला दाखवत आहे. तर हा पहिला आहे फिल्टर, ज्याच्यामुळं कचरा वगैरे त्या फॉगमध्ये जायला नाही पाहिजे. त्याचे जे नोझल असतात ते एकदम छोटे असतात, त्याच्यामुळे तुम्हाला ते चॉकअप होतात, त्याच्यामुळे त्याला आपल्याला फिल्टर देतात. त्याच्यानंतर आपल्याला हे येते संपूर्ण ही मशीन. त्याच्यामध्ये हा टायमर आहे आणि हे आहे मोटार, ज्याच्यामुळं आपल्याला आपल्या फॉगला प्रेशर भेटतो. प्रेशर भेटल्यामुळं आपल्याला जरा चांगल्या पद्धतीने पाणी तिथं आपल्याला आतमध्ये मिळतं. तर ही अशी मशीन आहे. आणि अजून काय आलं आहे तर हा 30 मीटर पाईप आला आहे आणि हे नोझल आलं आहे आपल्याकडं. हे असे नोझल आहे. आणि आता हे एल्बो वगैरे आल्यात. तर किती नोझल आल्यात? 3 4 5 6 7 8 9 10. त्याच्यामध्ये 10 नोझल आल्यात. असे नोझल आलेले. आणि बाकी एक पाईप कट करायला हा कटर आला आहे. असं आपण पाईप कट करू शकतो. बघू कसं काय ते. बाकी काय नाही आहे. आणि हा ते काही बॉल आहे जे आपण याच्यामध्ये टाकायचं. याच्यामुळे टाकल्यामुळे काय होतं आहे की जे आतलं जे पाणी बाहेर जातं त्याच्यामुळं चोकअप होत नाही. त्यामुळे बॉल आपल्याला याच्या आतमध्ये टाकायचं. तर असं सगळं किट आपल्याला आलेलं आहे. तर आता आपण हे इथे इन्स्टॉल करणार आहे. या ठिकाणी इथे इन्स्टॉल आपण हे करणार आहे, कारण की इथं पाण्याचा पाईप आहे. हा याच पाईपमधून आपल्याला याला इनलेट द्यायचे. चला आपण ड्रिल लावूया. तर आपण आता स्क्रू सुद्धा आपलं मशीन आपण त्या वॉलवरती माउंट करणार आहे. ही झालेली माउंट आपली मशीन. आपल्याला जरा पॅक करूया. तर हे जे नोझल आहे हे कुरिअरमध्ये डॅमेज झाले, तर आपण ते बदलून घेऊ. पूर्ण. तर आपलं आता हे इन्स्टॉल झालेलं आहे. तर आता आपण ज्या रूममध्ये आपलं हे पाईप न्यायचे ते त्या रूममध्ये आपण आता ड्रिल पाडणार आहे. चला ड्रिल पाडूया. ते काय पाहिजे मला? तर आता आपण जो प्लास्टिकचा पाईप आहे तो आता आपण हा बंडल संपूर्ण या घरामध्ये फिरवणार आहे. पहिलं हा पाईप सरळ करून घेतला. त्यानंतर आता आपण या पाईपसाठी काही बिळं पाडणार आहे. त्या बिळांमधनं हा पाईप प्रत्येक रूममध्ये घेऊन जाणार आहे.
आता आपण जो पाईप आहे हा थोडासा वाकडा तिकडे झाला आहे बंडलमुळे, त्याला पहिला सरळ करून घेतला. कारण की जर तो तसाच ठेवला तर त्याचा खूप वेड होऊन तो क्रॅक होण्याची भीती आहे. नंतर आपला पाईप सरळ करून घेतल्यानंतर आपण ज्या ठिकाणी फिल्टर केला आहे, म्हणजे फिल्टरची जी मशीन बसवली तिथं आपण तो पाईप आउटलेटला लावून घेतला. त्यानंतर आत्ता वेळ होती आपली या ठिकाणी असलेल्या आतमध्ये जे रूम आहेत त्यांना वेळ पाडायची. व्यवस्थितरित्या पाईप वरनं घेतला, त्याला क्लिप मारायच्या नंतर आता फक्त टेम्पररी तो पाईप मी आता ठेवून घेतो आहे. आणि आता पहिल्या रूममध्ये बीळ पाडायचे ड्रिल मशीनने. वायर जरा मशीनची कमी पडत होती त्यामुळं एक्स्ट्रा बोर्ड मागवला आणि त्या एक्स्ट्रा बोर्डच्या साह्याने आता आपण पाडणार आहोत या ठिकाणी बीळ. दोन्ही होल आपण पाडून घेतल्यात आणि दोन्ही होलमधनं आता आपण हा जो प्लास्टिकचा पाईप आहे तो आपण पलीकडल्या बाजूला घालून घेतो आहे दुसऱ्या रूममध्ये. अशा आपण 2 होल पाडलात, एक बाहेरनं आतल्या रूमला आणि आतल्या रूममधनं बाहेरच्या हॉलसाठी. तर अशा पद्धतीने हा सगळा पाईप आपण घेऊन नंतर भिंतीच्या कडेने फिरवणार आहे. पहिला आता पाईप संपूर्ण ओढून घेतला, बाहेर थोडासाच पाईप ठेवला आहे आणि हा पाईप हा पुन्हा एकदा बेडरूममधनं दुसऱ्या बेडरूममध्ये घालून त्याला टी लावणार आहे. तर अशा पद्धतीने आपण पाईपलाईन आता करून घेतली आहे. आता वेळ होती या पाईपलाईनला जे पाईप खाली यावं नाही म्हणून खेळच्या ह्याने क्लॅम्पने ते आता आपण या ठिकाणी ठोकतो आहे. ठोकून झाले की आपण आता या ठिकाणी नोजल लावणार आहे आणि नोजल लावून झाले की आपण ती चालूही करणार आहे. तर अशा पद्धतीने आपण बघू शकताय संपूर्ण भिंतीवरती ज्या क्लॅम्प आहे त्या आपण ठोकून घेतलेले आहे आणि हा पाईप संपूर्ण फिरवून घेऊन आता वेळ होती नोजल लावायची. तर आपण कट करतो आहे पाईप आणि पाईप कट केल्यानंतर त्या ठिकाणी टी अँगलमध्ये असलेला नोजल या ठिकाणी आपण लावलेला आहे, जो या ठिकाणी फॉगच्या स्वरूपात पाणी बाहेर फेकल. आणि पुन्हा एकदा त्याच्या आजूबाजूला पुन्हा एकदा क्लॅम्प लावून घेतल्यात. थोडंसं मेन पाईपलाईन जी होती PVC त्याला आपण आता पुढे एक नोजल लावून ते पाणी आपण डायरेक्ट या फिल्टरमध्ये घेणार आहेत. पहिली पाईपलाईन होती ती आता कापून त्या ठिकाणी आपण हा नोजल लावणार आहे. पाणी बंद केलं तर पण काय आलं, पाणी बंद केलं असं पाईपामधलं जे पाणी आहे ते चालूच राहणार होतं. त्यामुळे त्या चालू पाण्यामध्येच डायरेक्ट हे जोडलेलं आहे मी. आणि तुमच्याकडे जर डायरेक्ट पाईपलाईन टाकीची नसेल आणि जर बादलीसुद्धा असेल तर बादलीमध्ये सुद्धा आपण हे जे फॉग मशीन आहे आपण इन्स्टॉल करू शकतो आहे. तर अशा रीतीने आता आपण मेन पाईपलाईनला जो कॉक आहे तो जोडून घेतला आहे आणि आता इनलेट पाईप त्याच्यामध्ये जोडलेला आहे. आता वेळ होती चेकिंग करायची. थोडासा पाईप लीक होता, तो लिकेज असल्यामुळे त्या ठिकाणी आपण त्याला जे लॉक आहे ते लॉक लावून घेतलं. त्या लिकेज पाईपच्या तिथं निळ्या कलरचं लॉक असतं ते लावलं की ते पाणी बाहेर यायचं थांबतं. आणि आता फायनली आपलं 90% रेडी झालेलं आहे. तरी एकदा लास्टचं चेकिंग करून घेतो, कुठं पाईप वगैरे लिकेज असेल तर ते आपल्याला कळून जाईल. आणि एका जागी थोडंसं ठोकायचं राहिलं होतं परंतु याचा नंतर ठोकतो. आता पहिले आपण या ठिकाणी चेकिंग करून घेतो कारण की ते POP आहे, POP कधी पण तुटू शकते. तर फायनली आपलं इन्स्टॉलेशन झालेलं आहे आणि आता आपण पाहणार आहोत डेमो. तर आपण 5 मिनिटांनंतर 1 मिनिट असा आपण हा संपूर्ण फॉग लावलेला आहे. तर आपण प्रत्येक रूममध्ये कनेक्शन दिलं आहे. चला तर आता आपण बघूया
बरोबर 1 मिनिटाने कशा पद्धतीने फॉग येतोय तो. चला घे चल तिकडे. ती छान वाटते ना. फॅन पाहिजे. फॅनने अजून गार होणार. हळूहळू थांब तू, गार हो ना अख्खं घर. अशा पद्धतीने आपण फॉग मशीन लावलेली आहे आणि खूप सुंदर असा रिझल्ट आहे. सगळा रूम हा मस्त थंडगार होतोय. तर नक्कीच तुम्हाला मशीन आवडली असेल, जर घ्यायची असेल तर नक्कीच तुम्हाला मी त्या व्हिडिओच्या खाली लिंक देतो, तुम्ही जाऊन ॲमेझॉनवरून घेऊ शकता. आणि जे प्राईस किती आहे तुम्ही असं विचारला तर याची प्राईस आहे फक्त 3,500 रुपये. याच्यामध्ये तुम्हाला 10 नोझल आणि 30 मीटर पाईप येतो. चला तर भेटूया पुन्हा एकदा अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.